गण गण गणात बोते. या ओळी कानावर पडता शेगावच्या श्री संत गजानन महाराजांचा प्रसन्न स्मितहास्य करणारा चेहरा भक्तांच्या नजरेसमोर उभा राहतो. समाधीला 100 वर्षाहून अधिक काळ झाला असला तरी आजही त्यांची अनुभूती म्हणजेच प्रचिती भक्तांना वारंवार होत असते. आणि हीच प्रचिती आणि भक्तिभाव साकारतोय प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची ह्या नव्याने सुरू झालेल्या भक्ती धारावाहिक, जो प्रत्येक गुरुवारी रात्री 8:30 वाजता श्री गजानन गाथा या YouTube चॅनलवर प्रदर्शित होतोय. प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची या मालिकेचं शूटिंग नागपूरला व्हावं, नागपुरातल्या कलाकारांना काम मिळावं म्हणून मागच्या महिन्यात आम्ही तिकडे शूटिंग केलं आणि या गुरुवारपासून नागपुरातले एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. तुम्ही जरूर बघा. नागपुरातली माणसं खूप गोड, वराडी माणसांचा गुणधर्म आहे. ते खूप मनापासून मदत करतात, प्रामाणिकपणे काम करतात. तसं बघायला गेलं तर श्री अनिल चानाकेकर, प्रभाकर आंबोणे, वत्सला, त्याच्यानंतर प्रवीण देशकर, समाप्ती देशकर आणि आमच्या रत्नाकर भाऊ, या सगळ्यांनी खूप मदत केली. खूप छान शूटिंग झालं. छान कलाकार आहेत नागपुरात. आणि आजपासून यूट्यूबवर रात्री 8:30 वाजता या गुरुवारपासून सिरियल येते आहे. त्यात नागपूरचे भाग आहेत. टेकडीचा गणपती आहे, नागपुरातली विविध स्थळं आहेत. किंवा आठवणीने बघा, दर गुरुवारी रात्री 8:30 वाजता प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची. या मालिकेत संत गजानन महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे श्री अमित फाटक यांनी. नुकतेच या मालिकेचं चित्रीकरण नागपूरमध्ये यशस्वीपणे पार पडलं, जिथं नागपूरच्या कलावंतांनी आपल्या अभिनय कौशल्यानं चांगली छाप पाडली. या मालिकेचे लेखक श्री संजीव कोलते यांनी त्यांच्या भावनांमध्ये व्यक्त केलं की ही मालिका म्हणजे अभिनय नव्हे तर श्रद्धेचं सजीव दर्शन आहे. जनवर लाईव्ह न्यूज करता नागपूरहून रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट.